एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या। उल्हासनगर शहरातील संदीप गायकवाड नेहमी वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये चर्चेत असणारा मटका किंग संदीप गायकवाड यांचा मुलगा प्रथम गायकवाड याला 9 डिसेंबर 2022 रोजी सी ब्लॉक येथील त्याच्या राहत्या घराच्या परिसरात उभा असताना दुचाकी वाहनांवर जितेंद्र ठाकूर, राहुल पगारे, योगेश वाघ, अजय बागुल व त्याच्या इतर साथीदारांनी प्रथमचा पाठलाग करत त्याच्या मानेवर चाकूने वार करत त्याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला। त्यावेळी परिसरातील नागरिक मदतीसाठी धावून येताच हल्लेखोरांनी तिथून पळ काढला। आरोपीच्या विरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यावेळी पोलिसांनी राहुल पगारे, योगेश वाघ, अजय बागुल यांना अटक केली। मात्र एक आरोपी हितेंद्र ठाकूर हा फरार होता। 1.5 वर्षापासून पोलिसांना चकमा देत परराज्यात मौज करत होता। वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमेश सावंत आणि गुन्हे प्रकटीकरणचे अधिकारी एपीआय विशाल चिटणीस व त्यांच्या टीमने सापळा रचून हितेंद्र ठाकूरला गुजरात राज्यातून अटक केली आहे। राजस्थान, आंध्र प्रदेश, कर्नाटक अशा वेगवेगळ्या राज्यातून आपल्या सिम कार्ड चेंज करत हा वास्तव्य करत होता। पण एका इंस्टाग्रामवर टाकलेल्या पोस्टमुळे हितेंद्र ठाकूरचा छडा लागला आणि गुजरातमधून त्याला अटक केली आहे। मध्यवर्ती पोलीस स्टेशनकडे 2022 साली संदीप गायकवाड नावाच्या युवकावर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता। त्याच्यामध्ये जो मेन आरोपी होता हितेन गुलविरी ठाकूर याच्या अगोदर त्याच्या ठाकूरवरच आणखी एक खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल होता। तसेच नारपोली पोलीस स्टेशनकडे 5 घरफोडीचे गुन्हे दाखल होते, तर पडघा पोलीस स्टेशनकडे 2 घरफोडीचे गुन्हे दाखल होते। या सगळ्यामध्ये तो फरार होता। त्या फरार आरोपीस आमचे DB पथकातील AP चिटणीस व इतर अंमलदारांनी तांत्रिकदृष्ट्या तपास करून त्यास काल अटक करण्यात आलेली आहे। त्यानं त्या प्रथमेश संदीप गायकवाड नावाचा युवक होता। त्या युवकाला त्यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता। त्याचा गळा चिरण्याचा प्रयत्न केला होता, पण तो त्यामध्ये वाचला। त्याच्यामध्ये हाच मेन आरोपी होता आणि हाच बऱ्याच दिवसापासून फरार होता। तसेच त्याच्यावरती आणखी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला होता, त्याच्यामध्ये पण फरार होता। तसेच नारपोली पोलीस स्टेशनचे 5 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत त्याच्यामध्ये पण फरार होता। तसेच पडघामध्ये 2 गुन्हे दाखल आहेत, त्या सगळ्यामध्ये फरार होता। त्याला ते आज काल आमच्या टीमनं अटक केलेली आहे। त्याला उल्हासनगर ह्या परिसरातूनच अटक केलेली आहे। याच्यामध्ये आम्ही इन्स्टा नाही, वेगवेगळ्या सोशल मीडियामध्ये तो वापरत होता। इन्स्टा, फेसबुक वगैरे ह्या सगळ्याच गोष्टीचा तांत्रिकदृष्ट्या तपास केला आम्ही आणि त्या तपासातून निष्पन्न होऊन त्याचं लोकेशन काढून त्याचा मोबाईल नंबर काढून त्याला अटक केली। आता 4 दिवसाची पोलीस स्टेशनमध्ये आहे। MPDसाठी आम्ही त्याला प्रयत्न करणार। एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर।